बाळाला एकटीने सांभाळून सगळं मी करते. स्किन केअर असेल, युट्यूब चॅनल असेल, घरचं काम सगळं मी एकटी करते. चला तर पाहू कसं. तर पहा, सगळ्यात अगोदर जेव्हा बाळ झोपते ना माझं सकाळी, तेव्हा मी पण माझी एक छान झोप काढून घेते. आणि त्यानंतर झोपेतून उठलो ना आम्ही की आम्हाला काहीतरी खायला पाहिजे असं, तेव्हा आम्ही कुठलंही फ्रुट्स वगैरे खात असतो. फ्रुट्स किंवा लाडू वगैरे खात असतो. आता आम्हाला फ्रुट्स एवढे आवडतात ना की काही विचारूच नका. जे मम्माला पप्पाला फ्रुट्स आवडत नाहीत ते फ्रुट्स देखील आता आम्हाला आवडत आहेत. आणि हा त्याला स्वतःहून खायचं, पण मला मात्र भीती वाटत होती. त्यानंतर मग त्याला थोडं त्याचं खेळणं वगैरे झालं की मग त्याला झोक्यामध्ये वगैरे टाकून घेत असते, जेणेकरून त्याला थोडंसं लाड वगैरे केलं तो झोक्यामध्ये बसतो. झोक्यामध्ये बसल्यानंतर माझं जे काही झाडाला पाणी वगैरे टाकणं असेल ते मी करून घेते. आणि त्याचबरोबर काय होतं ना, झाडाकडे पण माझं पूर्णपणे आता लक्ष आहे, कारण की मध्यंतरी टाइम मॅनेजमेंट आपलं अगदी परफेक्ट असेल ना तर सगळे आपले कामं बरोबर होतात. तेही बाळावर चिडचिड न करता ह्या सगळ्या गोष्टी मी एकटीने हँडल करते. मिस्टरांचं वर्क फ्रॉम होम आहे, पण तरी त्यांना 1 मिनिट देखील बाळाला घ्यायला अजिबात जमत नाहीये. कारण की तुमचं जर मिस्टरांचं वर्क फ्रॉम वगैरे होम असेल, त्या स्त्रियांना माहिती असेल, बाळ झोपलं होतं, झाडांना पाणी टाकून देखील झालं होतं झोका देता देता. आणि त्याचबरोबर म्हटलं चला खोल श्वास घेऊयात आणि पाणी पिऊयात. पाणी पिल्याने एक वेगळीच एनर्जी येते. त्यानंतर पाणी पिले, थोडंसं स्वतःकडे बघितलं आणि म्हटलं चला आता उठूयात, आता आपण काम करूयात. तेव्हा बघितलं तर म्हटलं चेहरा जरा काळा झाला आहे, स्किन केअर आज करूयात. म्हटलं चला पटपट हळदीचं इथं पॅक बनवूयात आपण बेसनचं. तो पॅक लावून घेतला आणि नंतर चेहऱ्यावर एवढा मस्त ग्लो आला होता ना की काय विचारूच नका. रिझल्ट पहा, अगदी पटापट लावला होता, कारण की बाळ उठायची भीती असते. आणि पाहत असाल किती छान असा रिझल्ट आलाय. तुम्ही हे ना नक्की ट्राय करा. नंतर मला काही एडिटिंग वगैरे करायची होती, ती माझी चालू होती. त्याचबरोबर काही सामान देखील मागायचं होतं. सगळं माझं असं सोबत काम चालू होतं आणि माझं बाळ पाहिजे ते मध्ये करत होतं. तोपर्यंत म्हटलं चला मी त्यांच्याकडे सोडून देते. हा तिथे गेला आणि थोडंसं हे करत होतं, म्हणून म्हटलं चला माझं काहीतरी एडिटिंग असेल किंवा काही सामान वगैरे मागवायचं असेल ना ते देखील मागून होतं. आणि इथे दूध बॅग वगैरे काही मागवलं होतं मी. त्यानंतर मग ते पण भाजी पण मागवली, ती पण साफ करायची, स्वयंपाक पण करायचा होता. आणि आता नवीन एक गोष्ट आमच्याकडे चालू झाली, आम्हाला स्वामींच्या तिथे जायचं असतं, रोज जायचं असतं. आणि तिथे जाऊन आम्हाला नेहमी असं हात लावायचा तिथे जाऊन असतो. आणि मग आता आम्हाला हल्ली गार्डनला पण जावं लागतं. असं हे सगळं मॅनेज करून आता याला गार्डनला पण घेऊन जावं लागतं. असं असतं माझ्या बाळासोबतचं रुटीन. आणि कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया.